सर्वांना नमस्कार। नवरी नवरदेवाला आज घरी आणल्याच्या नंतर आम्ही सगळ्यात आधी छान चहा ठेवलेला होता सर्वांसाठी। चहा झाल्याच्या नंतर सगळ्यांना मसाले भात बनवलेला होता आणि तसंही दिवसभर खूप दमलेलो होतो आम्ही, तर मसाले भात होईपर्यंत लगेचच वरातीची तयारी केलेली होती। सुरुवातीला नवरी नवरदेवाला नाचायला घेतलेलं होतं आणि त्यानंतर मग आम्ही सगळेजण नाचायला लागलेलो होतो। वरात बघण्यासाठी आणि स्पेशली नवरी बघण्यासाठी आमच्या आजूबाजूचे शेजारचे सगळेजण आलेले होते आणि आम्ही सगळेजण डान्स करत होतो, म्हणजे दादाची जोडी, आमची जोडी आणि आता ओमाची जोडी। तर असे तिघांच्या जोड्या डान्स करत होतं। तर आईने आम्हा सगळ्यांवरनं ववाळी पण टाकलेली होती, आईनंतर मामांनी पण टाकलेली होती आणि मग त्यानंतर शुभ्राचे पप्पा, माधुरी अशी सगळ्यांनी मिळून सगळ्यांवरनं ववाळी पण टाकलेली होती। तर मुलं पण छान एन्जॉय करत होते आणि सगळ्यांना छान वाटत होतं। नवरीसोबत आलेल्या कलवऱ्या पण छान डान्स करत होत्या। तर नवरीला आता घरामध्ये घेण्याची वेळ पण झालेली होती आणि जवळजवळ 10 वाजत आलेले होते। तर मग आम्ही लवकरच आवरलेलं होतं सगळ्या गोष्टी। नवरीच्या गृहप्रवेशाची सगळी तयारी करून ठेवलेली होती आम्ही, म्हणजे मुलींनी छान डेकोरेशन वगैरे करून ठेवलेलं होतं। फक्त नवरीला आता घरात घ्यायचं होतं। आई आणि पप्पा दोघंही त्यांच्या जबाबदारीमधून मोकळे झालेले होते, कारण आता त्यांचं कुटुंब जे आहे ते पूर्ण झालेलं होतं। तर नवरी नवरदेवाला घरात घेण्याची वेळ पण झालेली होती। तर दोघांनाही मीच सुरुवातीला नवरीला हळदी कुंकू लावलेलं होतं, त्यांचं औक्षण केलेलं होतं आणि दोघांनाही घरात घेतलेलं होतं। माझ्यानंतर आई, माधुरी अशा 5 सुवासिनींनी छान नवरीला हळदी कुंकू लावलेलं होतं आणि छान उखाणं पण घ्यायला लावलेलं होतं। आणि आत्याबाईचा जो मान असतो, म्हणजे जे मुलगी वगैरे देण्याचं जे काही म्हणतात, तर त्या गोष्टी पण आम्ही केलेल्या होत्या। म्हणजे दादाच्या लग्नामध्ये ह्या गोष्टी आम्हाला काही माहिती नव्हत्या, कारण त्यावेळेस मी पण नवीनच होती। दादाच्या आणि माझ्या लग्नामध्ये फक्त 1 वर्षाचं अंतर होतं। त्यानंतर उमाच्या लग्नामध्येच आम्हाला 12-13 वर्षांचा गॅप गेला। तर तेवढ्या वेळामध्ये बऱ्याच काही गोष्टी शिकायला भेटल्या, अनुभव आले आणि काही गोष्टींची माहिती पण झाली। तर त्यानुसार आम्ही सगळे विधी व्यवस्थितपणे केलेले होते। नवरीचा हा असा छान गृहप्रवेश पण केलेला होता। तर सगळ्यात आधी घरामध्ये आल्याच्या नंतर नवरीला कुलदेवीच्या पाया वगैरे पडायला लावलेलं होतं आणि त्यानंतर मग सगळ्या मोठ्यांच्या पाया पडलेली होती। तर भीमसेन कापूर वगैरे लावलेला होता आणि हे असं छान स्वागत तिचं केलेलं होतं। नवीन घरामध्ये आपण नवीन माणसांमध्ये ज्यावेळेस येतो त्यावेळेस सगळ्यांनी मिळून हे असं छान आपलं स्वागत केलं ना, की खूप छान वाटतं आणि सगळे आपलेशी वाटतात। तर हे असं सगळ्यांच्या पाया पडलेली होती जोडी। सगळ्यात आधी आईच्या पाया पडली, पप्पांच्या पाया पडली आणि त्यानंतर मग माझ्या, शुभ्राच्या पप्पांच्या आणि मग नंतर दादाच्या जोडीच्या। तर हे असं सगळ्यांच्या पाया पडलेली होती, म्हणजे घरातले जेवढे मोठे व्यक्ती होते त्या सगळ्यांच्या। दुसऱ्या दिवशी ही अशी त्यांची हळद पण उतरवलेली होती आम्ही सगळ्यांनी मिळून आणि मग हे सगळं झाल्याच्या नंतर आम्हाला जायचं होतं वणीच्या गडावर। तर त्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टी पटापट आवरलेल्या होत्या आणि भाच्यांनी, मुलींनी सगळ्यांनी मिळून नवरी नवरदेवावर हे असं पाणी पण टाकलेलं होतं। तर आम्ही 5 सवासनींनी पण पाणी टाकलेलं होतं आणि ही अशी छान त्यांची हळद पण उतरवलेली होती। चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये। बाय।